पिंपळगाव बसवंत येथे निफाड फाटा ते निफाड रोड, मेन रोड, जुना आग्रा रोड तसेच स्टेट बँक आदी परिसरात वारंवार ट्रॅफिक जाम होत असून त्याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज होती। नाशिक जिल्ह्यातील मिनी दुबई तसेच व्यापारी शहर म्हणून पिंपळगाव बसवंतची ओळख आहे। दररोज हजारो नागरिक आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी वर्ग मजूर पिंपळगावला खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असतं। निफाड फाट्यावर तर दररोजची ट्रॅफिक जाम असते। पिंपळगाव शहराला पार्किंगची सुविधा नसल्याने हा प्रकार सातत्याने वाढत चाललाय। वाहन चालक देखील निफाड फाट्यावर अवैध पद्धतीने गाड्या पार्क करतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। अशातच आता सदर ट्रॅफिक प्रश्न गांभीर्याने घेऊन पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। पोलीस निरीक्षक तिवारी यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उभं राहून वाहनधारकांना वाहतूक नियमांची समज दिली। तसेच नो पार्किंग झोन आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी लावलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। कोणीही नो पार्किंगमध्ये वाहने लावू नयेत असे आवाहन पिंपळगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे आणि इथूनच पुढे देखील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे तसेच नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी म्हटलं आहे। NCN न्यूजसाठी तुषार झेंडफळे, पिंपळगाव बसवंत।